नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शासनाची प्रत्येक योजना पारदर्शकपणे दिव्यांगांपर्यंत पोहोचवणार आणि राबवणार। गटविकास अधिकारी माधव जाधव। संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्थेकडून दिव्यांगांसाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात झालेला मार्गदर्शन मेळावा हा नक्कीच सार्थ ठरणारा असून संघर्ष संस्था दिव्यांगांच्या पंखात आत्मविश्वासाचे बळ देत आहे। संस्थेचे कार्य निस्वार्थी आणि कौतुकाचे असल्याचे गटविकास अधिकारी माधव जाधव आणि म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल पावसेकर यांनी लाभार्थी घटकांना शुभेच्छा देताना सांगितले। BDO माधव जाधव यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी अनेक योजना असून बहुतांश योजनांची मागणी अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करायची असते। दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। शासन दिव्यांगांच्या रोजगाराकरता धोरण तयार करत असून रोजगार व स्टॉलबाबतचे छोट्या मोठ्या व्यवसाय धोरण व कौशल्य विकास यावर आधारित आहे। या सर्वांबाबत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या सर्व योजनांसाठी आमच्याकडून सहकार्य मिळेल असे सांगितले। यावेळी गटविकास अधिकारी जाधव यांनी राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ मंत्रिमंडळाच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्याचे सांगितले। ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाकडील सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली। यावेळी म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल पावसेकर, म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, अध्यक्ष फैज उमर हुर्जुक, सामाजिक नेते मुसद्दिक इनामदार, डॉक्टर जमादार, सामाजिक महिला नेत्या शुगुप्ता जहांगीर, संघर्ष संस्थेच्या आरती सुगदरे, म्हसळा संघर्ष संस्थेचे अध्यक्ष तमीम जमादार, उत्तम शिंदे, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे पदाधिकारी संतोष म्हात्रे, पाष्टी हायस्कूलचे प्राचार्य माळी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। तालुक्यातून फार मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थी आले होते। दिव्यांगांसाठी लवकरच आरोग्य मेळावा घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष तमीम जमादार यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।